morning, students and my dear colleagues present here. This year, the National Song of India, Vande Mataram, has completed 150 years. Our national song was written by Shri Bankim Chandra Chatterjee on 7th November 1875. To commemorate this historic occasion, we all will unite today and do mass singing of Vande Mataram. Also followed by the background history of our national song Vande Mataram, read out by our students. कोणे एकेकाळी ही सुवर्णभूमी होती. इथे नांदत होता शांतता समृद्धी. पण इंग्रजांचे पांढरे पाय या देशाला लागले आणि सारे चित्र बदलले. या भूमीच्या अभिलापायी त्यांनी राजदंड हाती धरला. अन्याय अत्याचार वाढायला लागला. दमन दंडाश्पील उत्ते आला. या नात्या कारणात संधाने खालसा व्हायला लागली. जर हिंदुस्थानी शिपाई एकत्र होतील तर गोऱ्या जमिनीलाही पुरणार नाही. लोकांच्या मनात अशी आत्मनिष्ठेची बीज पेरली गेली आणि परिणाम 1857चे स्वातंत्र्य समोर गेले. सुजलाम सुफलाम सर्व प्रकारच्या निसर्ग संपत्तीची देणगी ईश्वराने भारताला मुक्ती अशी दिली आहे. जलसंपत्तीची तर कथा वेगळी राहील. हिमालयातून उत्तुंग वावर राहिले सर्व नाते 12 महिन्याने जलसमृद्धीच असतात. या भूमीत जसे नारळ, अक्रोड, बदाम होतात तसेच द्राक्ष, सफरचंद, चिकू, केळी ही फळे होतात. चवळीची ही नावोन्मित फळे आणि ह्या सर्वांवर कोसळण्याला कारण फळांचा राजा आंबा आहे हे या भूमीत विशेष आहे.
प्रहर झालेले. मातृभूमीचे स्तोत्र गाता गाता कवीने देवीची 3 रूपे आपल्यापुढे उभी केली आहेत. 7 नोव्हेंबर 1875 वर्गदर्शन पत्रिकेत प्रकाशित. 1882 आनंदमठ कादंबरीतून प्रकाशित. 1876 जादूभट्टाने जाहीर कार्यक्रमात कव्वाली स्वरूपात लोकसमक्ष गायले. 1883 व्यासपीठावरून काँग्रेस अधिवेशनात प्रथम गायले गेले. 1885 रवींद्रनाथ टागोरांनी राग देशमध्ये स्वरबद्ध केले. 20 जुलै 1905 बंगाल फाळणीच्या वेळी वंदे मातरमने संपूर्ण देश जोडला गेला आणि हे गीत स्वातंत्र्य युद्धाची युद्ध घोषणा बनले. 16 ऑगस्ट 1905 बंगालीची फाळणी झाली, पण बंगाली एकच आहे हे ठसवण्यासाठी बंगाली महिलांना दिसेल त्या बंधूंना राखी बांधली. प्रचंड जनसमुदायासमोर रवींद्रनाथ टागोरांनी संपूर्ण वंदे मातरम गायले. संपूर्ण देशात वंदे म्हटल्यावर ब्रिटिशांनी 5 रुपये दंड आकारला. डिसेंबर 1905 वाराणसी काँग्रेस अधिवेशनात गायकी सरलादेवी चौधरी यांनी गायली. बंदी असताना शिक्षा असतानाही संपूर्ण वंदे मातरम गायले. 14 एप्रिल 1906 बंगालीचे प्रति अधिवेशन बारिसाल येथे वंदे मातरमवर बंदी असून दंडी असून सगळ्यांनी घोषणा दिली. इंग्रजांनी लाठीचार्ज गोळीबार केला, त्यात अनेक लोक मारले गेले. पुढे असा प्रकार देशातील सगळ्या भागात होऊ लागला. स्वतंत्र सैनिक वंदे मातरम फासावर गेले. अनेकांनी अंधभिंत अत्याचार सहन केले. हजारो कारागृहात डांबले गेले, पण वंदे मातरम जिवंत राहिले. हजारोंना प्रेरणा देत राहिले, आजही देत आहे. एक ज्ञान, एक विचार, एक भावना, एक विश्वास, एक मंत्र, एक शस्त्र. वंदे मातरम. धन्यवाद. I request our principal sir Gajanan Marathe to address the session. सगळ्यांना नमस्कार. आयज आमी वंदे मातरम ह्या गिताक 150 वर्सां पूर्ण जाली. त्या निमित्तान आयज आमी संपूर्ण वंदे मातरम हे गीत म्हणून आयचो हो दीस आमी साजरो केल्लो आसा. ह्या गिताच्या फाटल्यान रहस्य कितें आसा की ह्या गिताचे जर आमी प्रत्येक शब्द जर पळयलो तर प्रत्येक शब्दाचे जवळ जवळ 100 पानांचे एक पुस्तक जातलें. अशें ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ आसा आनी ते अर्थ समजपाक आपले पूर्ण हे आयुष्य त्या भारत माते खातीर त्याचो विचार करपाची आवश्यकता आसा. त्या टायमार वंदे मातरम ही घोशणा दिवपाक सुद्दां बंदी आसली. आत्तां आमी पळयलें की वंदे मातरम घोशणा दिली की 5 रुपया दंड आसतलो. इतली ही प्रतिकूल परिस्थिती आसली, वायट परिस्थिती आसली. ब्रिटिशांचें राज्य आसलें, त्यामुळे वंदे मातरम म्हणप सुद्दां गुन्नो ठरतालो. अशा टायमार सुद्दां आपले भारतातील जे सगळे स्वातंत्र्य सैनीक आसतले, जे सगळे माता भगिनी आसतले, हेणी आपलो भारत देश हो स्वतंत्र जावपाक जाय आणि त्याच्या खातीर आमी सगळ्यांनी एकत्र येवपाक जाय. तर एकत्र येवपा खातीर कितें साधन कितें आसा तर साधन त्या टायमार हे वंदे मातरम हो जो जयघोश आसलो हे साधन आसलें. त्यामुळे आमी सगळ्यांनी लक्षात ठेवपाक जाय की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या कुटुंबियान ज्या सगळ्या फॅमिली मेंबरान आपल्या कुटुंबाचो त्याग केल्लो आसा भारत देशाच्या स्वातंत्र्या खातीर, त्यांची याद म्हणून आमी एक सगळे म्हणून एक संकल्प करूया की फुडल्या येणाऱ्या जो 2 ते 3 महिने जे आसतले ह्या 2 ते 3 महिन्यात एक तांकां श्रद्धांजली म्हणून हे संपूर्ण वंदे मातरम आमी हे पूर्ण पाठ करतले, बायहाट करतले आणि अशा पद्धतीचे वातावरण तयार करतले की आमच्या हायर सेकंडरी येणारी फुडली पिढी ही हांगासून जर कितें शिकून गेली तर एक शिक्षण आमी शिकून वयतलेच, पण त्याच बरोबर हे जे काही व्हॅल्यूज आसता, मूल्य आसता आपल्या भारता संदर्भात, तर त्याचे एक वंदे मातरम आपूण आपल्या आयुश्यान ते आपूण शिकलो, ते आपूण पाठ केले आणि ते आमी पुढच्या पिढीक दिले. अशा पद्धतीची भावना आमी ह्या आयच्या ह्या 150व्या ह्या गीताच्या सेलेब्रेशना खातीर आमी सगळ्यांनी संकल्प करूया. तुमकां परत एकदा सगळ्यांक
आयच्या ह्या दिसाचे सगळ्यांक शुभेच्छा आणि भारत माते बद्दल तुमकां एक आदर स्थान निर्माण जावपाची जी कितें शक्ती जी आसा ती तुमकां ईश्वर तुमकां सगळ्यांक दिवनी अशी हांव ईश्वरा कडेन मागतां. धन्यवाद.